नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। राज्यातील लाखो शेतकरी बांधव ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत होते तो क्षण अखेर जवळ आलाय। कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाबाबत सरकारकडून अत्यंत हालचाली वेगाने या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। 21-22 मे रोजी नेमकी कोणती मोठी घोषणा होणार, 30 जूनचा काय आहे डेडलाईन, नेमकी कशाची डेडलाईन आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून आपल्याला सखोल माहिती या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो, सातारा येथील कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी 30 जानेवारीपूर्वी कर्जमाफी आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्याचे संकेत दिलेले होते किंवा दिलेले आहेत। याच पार्श्वभूमीवरती 14 मे 2026 रोजी एक उच्चस्तरीय समितीची बैठक, महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये बँकांकडून आलेली थकीत आणि नियमित कर्जदार शेतकरी बांधवांची माहिती जी काही आहे, ज्या काही याद्या आहेत, त्या याद्या शासनाला सादर करण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे या कर्जमाफीसाठी काही नवीन निकष आणि सुधारणा सुचवण्यात देखील आलेल्या आहेत। हा सुधारित अहवाल आता येत्या 21 किंवा 22 मे रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे। जर या बैठकीत अहवाल मंजुरी मिळाली किंवा या अहवालाला मंजुरी मिळाली तर तात्काळ शासन निर्णय म्हणजेच GR या ठिकाणी निर्गमित होऊन प्रत्यक्ष लाभ मिळण्यास हे देखील आपले जे काही शेतकरी बांधव आहेत तर त्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे। आता गेल्या 3 ते 4 बैठकांपासून हा निर्णय लांबणीवर पडत होता, पण आता शासनाने या प्रक्रियेला गती दिलेली आहे। 30 जूनपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा सरकारचा या ठिकाणी मानस आहे। यामध्ये जुन्या कर्जमाफीतील त्रुटी दूर करून नवीन पात्र शेतकरी बांधवांचा समावेश कसा असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे किंवा शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा GR निघताच त्याचे अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलवरती दिले जातील। त्याकरता त्यामुळे तुम्ही अजूनही शेती एक शेती चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद मित्र।